नमस्कार. शुभ संध्याकाळ. आज रात्रीचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत. यामध्ये मराठवाड्याच्या काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. लातूर येथे ढगाळ वातावरण राहणार आहे. अकलूज, सोलापूर, त्यानंतर अहमदनगर, नांदेड, वाघाळा, छत्रपती संभाजीनगर, वाशिम या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. चंद्रपूरच्या काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील. त्यानंतर जे पश्चिमेला ढगाळ वातावरण राहणार आहे. रात्री 10 वाजता पणजी, सांगली, सातारा, रत्नागिरी, पुणे, मुंबईच्या काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. सोलापूरच्या परिसरामध्ये रात्री 10 वाजता बऱ्यापैकी ढगाळ वातावरण राहणार आहे. वाशिमचा परिसर, नागपूरला एवढं काही ढगाळ वातावरण राहणार नाही रात्री. अशा पद्धतीने ढगाळ वातावरण आहे. आता पाऊस बघूया कुठं कुठं पाऊस राहणार आहे. तर येत्या काही तासामध्ये पावसाची शक्यता आहे. हा पाऊस फक्त 9 वाजेच्या पहिले राहणार आहे, जसं आपल्याला मॅपवर दिसत आहे. काही तासामध्ये भोपखेळ येथे पावसाची शक्यता आहे. सटाण्याचा पश्चिमेकडचा परिसर, सापुताराचा पूर्वेकडचा आणि उत्तरेकडचा परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. त्यानंतर वणीच्या पश्चिमेकडच्या प्रदेशामध्ये पावसाची शक्यता आहे. कापरदा येथे पावसाची शक्यता आहे. त्यानंतर नाशिक, निफाड, येवल्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नाशिक, त्र्यंबक, जव्हार, सिन्नर, इगतपुरी येथे बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मालाची काळजी घ्यावी किंवा काही झाकून ठेवावे. त्यानंतर संगमनेरच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. शहापूर येथे पावसाची शक्यता आहे. घारगावचा पश्चिमेकडच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. जुन्नर, नेरळ, मंचर, खोपोली, कामशेत, चाकण या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुणे, सासवड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यानंतर प्रतापगड, वाई येथे पावसाची शक्यता आहे.